निर्माण पुणे सादर करत आहे जगण्याने छळले होते. लेखिका ज्योती पुजारी, दिग्दर्शन रवींद्र देशपांडे, पार्श्वसंगीत विद्या भागवत आणि आता अभिवाचन आप्पा श्याम जुगारे, बाळकृष्ण रामजी काका, पिर्या दाजी रवींद्र देशपांडे, लक्ष्मीबाई डॉक्टर अंजली वांबुडकर, लीला स्मिता लाटे, अक्का विद्या भागवत, निवेदन मी डॉक्टर संगीता रामदास. आपल्या माघारी आपल्या घरात असं काही अघोरी प्रकार घडत असतील ह्याची आप्पा पानसेला अजिबात कल्पना नव्हती. आप्पा पानसे म्युन्सिपाल्टीत कामाला होता. रोजच्या सारखा आप्पा कचेरीत पोहोचला. जरा पोचून जुना पुराणा होत नाही तर बाळकृष्ण त्याच्या मुख्य कचेरीच्या मुख्य दारातून वाऱ्यासारखा धाडधूड आत शिरला. अरे बाळकृष्ण, तू इथं? अप्पा, आताच्या आता घरी चल बरं. मीच तुझ न्यायास आलो आहे. अरे पण काय झालं? काही सांगशील का नाही? सांगतो ना अप्पा, त्यासाठीच तर इथं आलो ना. चल माझ्यासोबत. लक्ष्मी काकूच्या जीवास बरं नाही वाटून राहिलं. तिनं मज तूच बोलावं धाडलंय. आता काय पुसू नको. जे सांगायचं ते मी तूच सांगतो ना बाबा. आता तर चल. आईला बरं नाही वाढून राहिलं. अरे का सांगून राहिला? मी कचेरीत आलो तेव्हा ती बरी होती. आप्पा आणि बाळकृष्ण कचेरीतून बाहेर पडले. इकडं पिर्यानं आजूबाजूला पाहत लक्ष्मीबाईच्या घराच्या मागल्या अंगणात पाय ठेवला. लक्ष्मीबाई त्यांची वाटच पाहत होत्या. पिर्या घरात शिरला तसा लक्ष्मीबाईनं मागचं पुढचं कवाट लावून घेतलं. दुकानातून परत येणाऱ्या बाळकृष्णानं ते पाहिलं. बाळकृष्णाचं उपाधी रोडवर किराण्याचं छोटंसं दुकान होतं. दुकान बंद करून दुपारचं जेवायला तो घरी चालला होता. पिर्या घरात शिरला म्हणजे काहीतरी विपरीत घडणार ह्याची बाळकृष्णाला कल्पना आली आणि म्हणूनच तो आप्पांच्या घराकडे निघाला. आलास पिर्या? काहून बोलावलं? अरे माझ्या सुनेस कोणा जाखिनीने धरलं का तर काम आलो. पिशावानी करते, घंटो एका जागी बसून राहते. एक काम धड होईना तिच्या हातून, म्हणून तूच बलाव धाडलं. कुठीच आहे तुझी सून? बोलावतीले. आणि इकडं लक्ष्मीबाईनं घमेल्यात विस्तव पेटवला. पिर्याच्या म्हणण्यानुसार माझघरात घमेलं नेऊन ठेवलं. पिर्यानं खांद्याला लटकावलेल्या झोळीतून कसलं तरी भस्म, 2 उभी कापलेली लिंब, गुलाल, कुठल्या तरी प्राण्याचं की माणसाचं हाड बाहेर काढलं. एक लांब लचक वाती बाहेर काढली. लोखंडाची पट्टी काढून बाजूला ठेवली. पिर्यानं घमेल्यासमोर आसन मांडलं. तिकडे बाळकृष्ण आणि आप्पा घरी जायला निघाले. बाळकृष्ण, आता बोल, का झालं आईस? मी सकाळी कचेरीत आलो तेव्हा तर चांगली होती. तू म्हणून राहिला ते बिमार झाली. मस्त काही निघूनच नाही राहिलं. अप्पा, तू या घरात का चालला आहे तूच ठाऊक नसन. अरे लक्ष्मी काकू, तू ही माय लीला वहिनीचा जीव घ्यायला टपली आहे. काय बोलतो? हा, ती मारजोड करते, जाळते, भासते आणि तुझ काहीच खबर नाही. अरे एका दिवशी ते मरून जाईल. तूच ठाऊक नाही का? तूच ठाऊक असून तू डोळ्यावर कातड ओढून बसलाय. कसं शक्य आहे हे? आज मी हेच सारं सांगायला चालोय. लक्ष्मी काकूस काही झालं नाही तसं सांगितलं नसतं ना तर तू माझ्यासोबत आला नसता. बाळकृष्ण, मी ऐकून राहिलो तर तू जास्त तोंडाच्या आवडीनं बोलून राहिला. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यास मी उभा चिरला असता. तू दोस्त आहेस माझा म्हणून सोडून देतो. अप्पाचं ते रौद्र रूप पाहून बाळकृष्णाची तर सटपटलीच. त्याचा चढलेला आवाज
आणि त्याचा एकंदरीत मूड पाहून सडकून येणारे जाणारे त्या दोघांभोवती जमा झाले. एवढ्यात घोड्यांच्या टाकांचा आवाज आला. घोडा साहेब नाही तर त्याची कळकळ येत असत. त्यांनी जर ही भीड पाहिली तर नसली विडामत येईल. गोऱ्या साहेबाचं राज्य आहे. त्याच्या मनात कमा काय येईल ते सांगता नाही येत. नसली विडामत कोण ओढून येईल. माणसं भराभर पावली. आप्पा, मी खरं सांगून राहिलो. आप्पा, तुझ्या माग तुझ्या घरात का महाभारत चालतं ते साऱ्या मोहल्ल्यास ठाऊके. लीलावहिनीच्या किंकाळ्या रडणं आजूबाजूच्या 4 घरात ऐकू येतं. बोलून राहिला. अरे तुझं कसं काय काहीच ठाऊक नाही. वहिनी आडात पडली ते तुला ठाऊक असन, पण ती आडात पडली कशी तू तुझ्या मायला पुसलं का? नसन पुसलं. मला त्याची काय गरज नाही वाटली. आईनं सांगितलं ती पाय घसरून आणात पडली. अरे ती पडली नाही, ती शाळेत लोटली तुझ्या मायनं. भगवंतराव मास्तरनं आपल्या डोळ्यांनी ते पाहिलं. मास्तरनं आडात छलांग मारली आणि वहिनीच बाहेर काढलं. हे सारं वहिनीनं तू सांगितलं नसन. अरे खानदानी मायबापाची लेख आहे ते मरून जाईल पण काय बोलणार नाही. आता हे मज कसं मालूम झालं असं तूच वाटून राहिलं असन, तर मज हे भगवंतराव मास्तरनंच सांगितलं. हा आपला दोस्तानं सारे मोहल्ल्यास ठाऊक आहे ना, त्याहीच बी ठाऊक आहे. आप्पा, आता मी का सांगतो ते ध्यान देऊ ऐक. आता तुझ्या घरात पिर्या भगत घुसला हाय. काय बोलून राहिला. आम्ही माझ्या डोळ्यांनी त्याच तुझ्या घरात घुसताना पाहिलं. तू गांजाला मला काय पिर्या माझ्या घरात कसा घुसल. माझ घरात पिर्याचं नाव काढलं तर चालत नाही. ते आई साजरं ठाऊक आहे. पिर्यास कोण बोलवणार आहे. हा बाप्पा, ते मज नाही ठाऊक. तू घरी चल ना आपल्या डोळ्यानं पाय. खोटं असन तर भर चौकात मग जोडे मारजो. असं हा 10 मारजो आणि 1 मोजो, मग तर झालं. चल ना. चल बायकोला काय प्रकार आहे. अप्पाला त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावं असं वाटलं. तरी पण आई लीला शेट्टी किती वाईट वाटत असेल ह्याच्यावर मात्र त्याचा विश्वास बसला नाही. सासूबाई नका आवाज करू. सासूबाईलाच काही झालं नाही. सासूबाई मारे फक्त घ्या. लक्ष्मीबाईंनी लीलाला हाताला धरून फरफटत कोळस माझघरात आणलं आणि पिर्याच्या समोर बसवलं. ती सासूच्या हातून सुटका करून घ्यायला धडपडत होती. लक्ष्मीबाई सगळा जोर एक करून तिला खाली दाबलं. बस सटवे. त्या झटापटीत लीलाचा पदर घडला. मुलगा अस्ताव्यस्त झालं. पिर्याची नजर लीलाच्या छातीवर सरसरली. त्याच्या नजरेत पेटलेल्या वासनेचा निखारा समोर धगधगणाऱ्या विस्तवाच्या नसलसत्या जाळाच्या उजेडात अप्पाने पाहिला. त्याचं रक्तच खवळलं. वाटलं उठून पिर्याच्या नरडीचा भोग घ्यावा. बोल, कोण आहेस तू? काऊन धरलं झाडास? भाऊ, भाऊ सोड. लीला आहे, लीला. सोड नाही ना. तू तशी नाही मानणार. पिर्यानं वाढी हातात घेतली. वाढीचा चपका तिच्या पायावर ओढला. लीला कळवळून किंचाळली. बोल, कोण आहे तू? हीच का म्हणून धरलंय? ही सोड. सोडा, सोडा मला. सासूबाई, वाचवा. पिर्यानं त्याच्या झोळीतून लोखंडाच्या हातुऱ्याची पट्टी काढली. ती घमेल्यातल्या विस्तवावर धरली. ती सणसणी लाल झाली. पुढे काय होणार याची लीलाला कल्पना आली. भीतीनं लीला गडबडीतच झाली. पिर्या काय करणार याची कल्पना अप्पाला आली आणि तो जिन्याखालून बाहेर आला आणि पिर्याच्या अंगावर त्याने चित्त्यासारखी रेती घेतली. त्याला खेचत छपरीत आणलं. समोरचं दार उघडून पिर्याला अक्षरशः बाहेर फेकलं. अप्पांना दगड फुटल्यासारखं फेकल्यानं त्याचं सगळं अंग टेकल्यासारखं गेलं. तरी तो कसा बसा उठला आणि आपलं सामान आणि झोड्या उचलून धूम पळाला. हॅलो भाई. हा माया माघारी हे चालतं होय या घरात. तूच बोलत नसून पिर्यास. हा मी बोलावलाय. देशपांडेचा बटाईदार जाबुळखेड्यास राहते, त्याच्या हाती निरोप धाडला होता. अरे हिच्या पायी बलाव धाडा लागलं.
ही पिशावानी करते. हीच पिस लागलं हे. गळे काढू काढू बोंबलते. आणि म्हणून तू रोज तिला मारझोड करते, जर त्या लाकडाला भासते. हे खरं आहे का नाही सांग? का सांगू? मग जा विचारून राहिला बेसरमा. नीलाजरा मेला, माणसासारखा माणूस आणि हांडोण्यावानी घरात घुसलाय. काय बोलते? तर बायकोचा बैल झाला तूच ना जनाची राहिली ना मनाची. आपल्या समोर मान वर करून न बोलणारा आपला मुलगा आपल्याशी उभाटासारखा बोलून राहिला. लक्ष्मीबाईच्या अंगाचा खजाना झाला. छे छे छे. माया माघारी माया घरात हे असं काही चालणार नसेल तर आता मी या घरात राहणार नाही. आहे मी ही जण अशोकास घेऊन आता हे घर सोडून चालतो. अरे जात तर जा ना. धोस कोणाच देऊन राहिला. तू यावानी बोत पाहिले. आई, मी धावच नाही देऊन राहिलो. मी आज आता हे घर सोडून हा तुझ कोड जात ते तर जाय. मी लेकरू नाही नेऊ देणार. लेकरूच नाही नेऊ दिलं तर कसं जातीन? वासरूच नाही दिलं तर गाय गोठा सोडून जाईन कशी? आणि तेच नाही गेली तर आप्पा तरी कसा जाईन? आप्पाच्या भरोशावर तर घर चाललंय. आप्पाच्या म्युन्सिपाल्टीच्या चाकरीवर तर ठाकूरकी आहे. कमावता एकटाच आहे ना तो गेला तर मायलेकीन भिंतीचं ढेकळं खाऊन दिवस काढावं का बापा? कसंही करून रोखलं पाहिजे आप्पास. मग काही करा लागन. हे बघ आप्पा, तू जे जायचं ते जाय. मी लेकरू नाही नेऊ देणार. असं कसं नाही घेऊन देणार? मी बाप आहे त्याचा. हा शिन तो नातू भय माझा. सासूबाई असं नको करू. मी चुकलं असेल तर मी माफी मागते तुमची. हं. महाशुकला महाबरोबर घेऊन जाऊ द्या ना सासूबाई. आग रांडे, तुझ्या पायी माझा पोरगा मग सोडून जायची भाषा करू लागला. पहिले हीच घराबाहेर काढा लागते. आज पावे तो माझ्या ऐकण्यात असलेला माझा आप्पा आज माझ्याशी हुज्जत घालून राहिला. हिनच फितवलं त्यास. आप्पा तुला फितवलं हिनं. पक्की कलुषा कब्जी निघाली. बोऱ्या वानाची छिनाल कुणीकडची रान बाजार बसवी. आई शाखा देऊन राहिली. लक्ष्मीबाईच्या तोंडाचा तोफाना लीलावर अपशब्दांचा भडीमार करायला लागला. एकदा का लक्ष्मीबाईच्या मनात कुणाबद्दल आडी बसली तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली आला तरी तिच्या मनातली आडी दूर नाही करू शकणार. आप्पा काही आपल्याला घर उचलून नेणार नव्हता. आप्पा या घरातून गेला तर या घराचं छप्पर मायलेकीच्या डोक्यावर राहणारच आहे. घराच्या भिंती दोघींना आधार देणारच आहे. मोठ्या पाण्याचा प्रश्न सोडवायला आप्पा समजले. पण हे लक्ष्मीबाईला कळत नाही. तिला कळूनच घ्यायचं नाही. आप्पा तुझे एक डाव नाही 1000 डाव सांगतो. लेकरू नाही नेऊ देणार. या रांडेनं पुन्हा खाना खराबा केला. ते सांगते आणि तू गुबू गुबू मुंडी हलवते. बाईल बुद्ध्या, पहिले हे या घरातून गेली पाहिजे. साऱ्या कलहाचं मूळ हे हाय. लक्ष्मीबाई चौकाळलेल्या नागिणीसारखी लीलाच्या अंगावर धावून गेली. तिचं बकोट धरून तिला बाहेरच्या दाराकडे ओढत नेलं. आई थांब. तिच्या दुसऱ्या गालावर नेमका सासूला हात घातला होता. आई काय करते? खांद्यातून कळ उठली. पायावर वादीमुळे उठलेली वडाची वेदना अजून भगभगते आहे. त्यात खांद्याच्या दुःखाची भर पडली. वेदनाने तिचा जीव कासावीस झाला. डोळ्यात पाणी आलं. आई आई काय करून राहिली तू? सोड तीस. लक्ष्मीबाईनं लीलाचं बकोट धरून तिला दरा ओढत नेऊन गेलेलं कुत्र मांजर उकिरड्यावर फेकावं तसं तिला उंबरठ्याच्या बाहेर लोटलं. आई तो जाऊन लीला तोंडावर पडली. तिचं तोंड नाक जमिनीवर खेचलं गेलं. नव्या वेदनांचा कल्लोळ उठला. मस्तक धडाडलं. सगळं अंग ठेचकाळलं. स्वतःला सावरण्यासाठी पुढे गेलेल्या हातांना खरचटलं. सासूबाई सासूबाईंनी आशुक नाही ना दिलं तर मी मरून जाईन.
बरोबर नाही चाललं. आई, मी आज घेऊन चाललो. तू काय करायचं ते करून घे. मला कोणाचं भेव नाही. लक्ष्मीबाई हातातून सावध निसटून चाललेलं बघून आप्पाकडे धावली. तिच्या मागे बिंबली पण धावली. लक्ष्मीबाईंनी आप्पाला अडवलं आणि त्याच्या हातातून अशोकला ओढलं. अगं आई, का करते? त्याच्या अंगावरचं दुपटं लक्ष्मीबाईंच्या हातात आलं. ते तिनं बाजूला फेकलं. एवढ्यात विमलनं बाळाचे पाय ओढले. विमल, आधीच भुकेनं कळवळून रडणाऱ्या अशोकनं टाहो फोडला. लक्ष्मीबाई झपाटल्यासारखी धावली. तिनं अशोकला आप्पाच्या हातून ओढून घेतलं. त्याच्या अंगातून झबलं टोपलं काढून अरे घेतलं. का करून राहिली तू? हा ये बाळू तर मी शिवलं होतं. मोठा दिमाग दाखवून राहिला ना, ने तुझ्या पोट्यास नंगा. आई, आई, यात खरंच जाशील असं वाटलं नव्हतं. अरे ते एवढ्याशा जीवानं तुझी कोणती जाग हिरावून घेतली होती? हा मी अशीच आहो. आजपासून तू माझा दुश्मन झाला, दुश्मन. दुश्मन? वय याद राख तू या उमऱ्यात वापस आला तर तूच ये तस्माभर जागा भेटणार नाही. आई, तू मग लाख तुझा दुश्मन मान, पण मी तू माझी दुश्मन मानत नाही. तू माझी आई आहे. तू बोलून दाखवायची गरज नव्हती, तरी बोललीस म्हणून सांगतो. मी वापस या उमऱ्यात येणार नाही. सासूबाई मला लेकरू द्या. बाजूलाच काही नको. या बाईनं नागवास कधी मायला जवळ घेतलं नाही. मला दिवस पुरवायला. मला माहित नव्हतं गं. आज कशी ती सासूची तेल लावायची, भाव करायची, बुद्धी झाली देव झालं. नाही सगळं काय करायचं होतं. म्हणून पुत्रीचं प्रेम दाखवत होते. कशी रडते सटवी. महाशोक किंवा भुकेला तळमळ तळायचा. त्याला पत्राखाली घ्यायचीच ते. हजार कामं उकरून काढायची. लेकरू. रडू. तोंडाला लागलं ना, तरी कधी बसून नाही घेतली. खोट बोलती. आणि आज इथं सोहळा आडवा येतो होय. माझ्या प्रेमाचा पाहणा फुटला. नाही तसा राग करते. येता जाता तुझं वाटतीचं पोट पावशीनं करा चिरून टाकी. असं करा बोलणार ही. हे सगळं काहीतरी नको असेल. हे काहीही करू शकते. आहे का? करू शकते. आप्पानं अशोकला आईच्या हातातून घेतलं. आई, सोड तिला. त्याला आईला बाजूला करून तो उमरा ओलांडून बाहेर आला. त्यानं अशोकला लीलाजवळ दिलं. लीलानं त्याला छातीशी कवटाळलं. तिचं लेकरू तिच्या कुशीत आलं. तिच्या जीवात जीव आला. लीलानं त्याला आपल्या पदराखाली झाकून घेतलं आणि धो धो पावसात आप्पानं उमऱ्याबाहेर पाऊल टाकलं. चौकाळलेल्या लक्ष्मीबाईनं त्याच उमऱ्यात उभं राहून त्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडली. अपार जातात जा. या रांडे पायी आई बहिणी सोडून चालला. तळपट वहीन तुझं. हे वातीसारखं पोट सडू मरल. अरे निर्वंश होईल तुझा, निर्वंश. तुझ्या रिठावर दिवा लावणारा कोणी राहणार नाही. श्राप आहे माझा. आई, लक्ष्मीबाईंच्या तोंडून निघालेली ती शापवाणी ऐकताना लीलाच्या काळजाचं पाणी झालं. मोहल्ल्यातून बाहेर पडताना आप्पा जरा थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. घराकडे पाहत हात जोडून नमस्कार केला. तो नमस्कार पूर्वजांनी पाहिलेल्या त्या घराला होता, तसाच त्याच्या पूर्वजांनाही होता. मला पडलं बाजू. ते घर बाजूला. घरानं 504 पिढ्या बघितल्या. जन्म सोहळे पाहिले. मरणाचं दुःख सोसलं. या घरात माझा जन्म झाला. त्या घरात मी वाढलो. घराशेजारच्या विठावर
दोस्तासोबत नाना प्रकारचे खेळ खेळत. हे घर, हे रीत आज माझ्यासाठी पर्क झालं. जन्मदात्या आईनं आज मला हा दिस दाखवला. घरातून बाहेर पडलो, पण जायचं कुठं? इकडं तिकडं जाण्यापूर्वीच बाबांच्या घरी गेलो तर त्याच्या वाड्यात एखादी खोली असेल तर किरायला भेटत. तसंही बाबांचं घर दुसऱ्या मोहल्ल्यात आहे. त्या घराची संबंध कमी कदाचित घेणार पण नाही. बबन देशमुख त्याचा आखाड्यातला दोस्त, त्याच्या उस्तादाचा म्हणजे रामजी पैलवानाचा मुलगा. आप्पा चिटणीसपुऱ्यातल्या बबन देशमुखाच्या वाड्याकडे निघाला. रामजी पैलवान ओसरीतल्या बंगईवर हलके हलके झोके घेत बसले होते. बबन बबन आहे का घरात? आप्पा ओसरीच्या पायऱ्या चढून वर आला. बबन माडीच्या पायऱ्या उतरून खाली आला. माझं ओलांडून ओसरीत आला. ऐकलं का लीला? आता हे घर आणि या घरातली माणसं हेच आपले नातेवाईक आहे. रात्रीची जेवण झाली. ओसरीत सारे जमले आणि रामजी काकांनी विषय काढला. हा आता बोल. पावसा पाण्याचं सुनबाईसन लहान लेकरू घेऊन दाठ्यात आला म्हणजे तसंच काहीतरी घडलं असन. तू सांगायचं असन तर सांग. माही जोर जबरदस्ती नाही. किती दिस तू हातीसा राहणार आहे? मस्त तशी सोय करायला लागन. सुनबाईस आणि लेकरच घेऊन कुठीसा जाणार आहे? कुठं आहे तू टाव ठिकाणा? काका काका गावभर पसरलेलं माणसं हिचं दूध सोडून मी तुमच्या आश्रयाला आलो. काहून तर तुम्ही मग दूध लोटणार नाही हे ठाऊक आहे. नाही तसा माझा भरोसा आहे. काका काका आज माझं घर मग स्वर्ग झालं. मी आता वापस नाही जाणार. मग दुसरा ठिकाणा नाही. तुमच्या वाड्यात मग किरायानं घर द्याल तर खूप उपकार होती तुमची. अरे हात जोडायची काही गरज नाही. आणि उपकार कायचे रे? जसा बबन तसा तू. बबन अरे आपल्या वाड्यातलं ते अखेरीचं बिराड खाली आहे ना रे. आप्पा उद्यापासून तू त्या घरात राहा. काका खूप उपकार झाले हो. पण पण काका किराया किती द्यायचा? हाव किराया तो घेणारच हाव. मोफत काही दिलं ना तर त्याची किंमत राहत नाही. किराया सांगेन ना. काहून तू कुठं पळून चालला का? नाही तसं नाही काका. पण पण तुमचे लय उपकार झाले हो. हे बघ आजची रात्र इथं काढा. सकाळी तुमची राहायची सोय करतो. हा हे तुझं घर. घर बरेच दिवस बंद असल्याने घरात उघड वास भरून राहिलेला. 2 खोल्यांचं ते घर. माळीवर खोली आहे आणि माळीला जायला स्वयंपाकघरात लाकडी जिना बसवलेला. घर झळझळानं भरलेलं. जणू अशी मोकळी निघाली.
मागं टाकून पुढे जायचं म्हटलं तर भूतकाळ रोजच्या पावतीसाठी पायात येतोच. सुनबाई, हा? ओ सुनबाई, काळजी. जरुरीचं सारं सामान आणलं आहे. हा, पिठा मिठाची सोय केली आहे. काही लागलं सवरलं तर असं सांगजो. हा, अहो, अक्का एवढं कशासाठी? राहून द्या हो. आणि एवढी भाजी कशासाठी? वय हे बघ ना आता, तवा, पोळपाट, लोटालन, गंज, कढई, पळ्या, झारा, सराटा, जेव्हाच ताट तर लागतलंच ना. बाबा, तर 2 पेले आणि एक मोठी दरी देतो आणि काही बारदान बी धाडतो. आणि सारवनास एखादं गाडगं लागन तर ते बी धाडतो. हा, हे भागीरथी आहे ना, ते तुझ मदत कर ना. तसं मी आधीच सांगितलं आहे. पाहून घे बरं सामाईन. अजून काही लागलं तर सांग जा. हा, आता पाणी गरम करायस गंज लागतं तर तो बी देतो. हा, पोरी, अगं अक्का म्हणते ना, तूच का सांगायचं मज समजलं. हा, हे सारं घरातलं जादाचं सामान आहे. घराघरात जादाचं सामान तर राहतच ना बाई. आणि तू नवं सामान घेशील ना तेव्हा हे मज वापिस करजो. हा, मग तर झालं. अगं तुझं लेख मानला तर एवढं तर करावंच लागत ना बाई. आणि हो, बबन आहे ना, तो बाज आणून देईल. हा, लेकरास बाजीवर झोपवा, त्याच्यासाठी झोळा बांधायला लागेल है ना. आप्पा, ओ आप्पा, एक काम राहिलं बघा. कोणचं अक्का? अरे उद्या सुनबाईसाठी लुगडं आणि चोळीचं कापड आणजो. आणि तू यासाठी धोत्राचं पान 2 बंड्या बाय आणजो. ते लेकराईसाठी मी जुन्या लुगड्याचं दुपटं लंगोटं शिवतो आणि कावेरीच्या जुन्या लेहंग्याचे झबलं शिवतो. आणि आप्पा, हे पैक ठेव. हा, अहो, अक्का, पैक कशा? अरे हे तुझ्या काकानं दिले तू ह्यासाठी. तुझा पगार पाणी अजून झाला नसन ना. तुझ्याजवळ पैसा असन नसन मालूम नाही. पैसे तर लागनच ना बाई. किती कल्पना. अक्का कोण होती त्यांची? ना नात्याची ना गोत्याची. दूर दूर पावे तो काहीही संबंध नसलेली. अक्का, रामजी काका, बबन जीव पाठवत होते आप्पा आणि लीलासाठी. आपल्याने दूर लोटलं पण परक्यांनी जवळ केलं. आता तुम्ही खरंच माझी माय झाली. माय झाला अक्का तुम्ही. लीलाने अक्काचे पाय धरले. लीलाचे डोळे भरून आले. पण लीलाला नवं माहेर मिळालं. तसं तर वैनगंगा नदीकाठचं पवनी हे लीलाचं माहेरगाव. एक छोटंसं खेडं. तिथे ताई आणि दाजी राहतात. ताईंनी सगळ्या चिमण्या कंदिलाच्या काचा रांगोळीने स्वच्छ केल्या. कंदील चिमण्यात तेल भरलं. 2 चिमण्या माजघरात स्वयंपाकघरात ठेवल्या. कंदील ओसरीत ठेवला. तुळशीपाशी दिवा लावला. देवघरात देवापुढं सांजवात केली. ताई देवापुढं पाटावर बसून रामरक्षा म्हणायला लागल्या. रानात चरायला गेलेली गुरं परत आली. गुराख्यानं गुरं गोठ्यात दावणीला बांधली. सख्या, उद्या सकाळी गावात चाललोय. गुराढोरांकडं वासनाकडं ध्यान द्या. परवा सकाळी परत येतो की. दाजी सख्याशी बोलून गोठ्यात आले. तांबूच्या पाठीवरून हात फिरवला. तांबू त्याची लाडकी आहे. ती आहे पण तशीच गुणाची. हा, कधी कुणावर शिंग उकारत नाही. ती कुणाला टुंगलत नाही. चांगली म्हशीच्या पाठीवर एक थोपटलं. कमी लागायच्या गळ्याखालची पोळी ठाकवली. माणसाची पाळी जनावरावर माया असते तशी जनावरांचीही आपल्या मालकावर, त्याच्या घरातल्या माणसांवर माया असते. दाजी वैद्यकी करायचे. त्यांच्या आजीकडून ते ही वैद्यकी शिकले. इकडे सकाळी 11 वाजता कचेरीत गेलेला आप्पा अजून घरी आलेला नाही. रोज रात्री एवढ्या वेळी काय करते? देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुक्त करणाऱ्या संघटने हे काम तर करत नसतील. देशाला स्वातंत्र्य चळवळीचा वारं जोरात वाहून राहिला. गोरी शिपाई अशा स्वातंत्र्य सैनिकांची धरपकड
सरळ जेलातच टाकते. मग खटले चालते, सजा होते. पोरं बाळं प्रपंच सोडून वनवासी व्हावे लागते. देशासाठी मरणाऱ्यांची गणतीच नाही. सतीचं बाण घेऊन लढून राहिले. त्यांच्या त्यागाची किंमत नाही. ही आशा एखाद्या चळवळीत असतील का? आणि तसं असलं तर ह्यासनी पोलिसांनी पकडलं तर तुरुंगात टाकतील. हात करतील. आता काही दिवसांपूर्वी राजवाड्याच्या जवळ सोळशिरांनी गोळीबार केला. त्याच्यात पोरगा मारला गेला ना. मी वाईट संकटातून बाहेर पडलो. आता दुसऱ्या कोणत्या संकटात नव्हता करून बाबा. रामजी काकांनी यासने उशिरापर्यंत बाहेर राहण्याबद्दल विचारले. काय रात्रीचं कोठे जातंय, काय करते, असं खूप रामजी काकांनी विचारलं. हे म्हणते, आमचा एक मित्र आहे, त्याच्या घरी मी रोज जातो, गप्पा गोष्टी करतो, असं काय नाही सांगितलं. पण रामजी काकांचा काही विश्वास नाही बसला. आप्पा रोज रात्री त्या दोस्ताच्या घरात चक्कलच करत बसता. त्याचे घरचे काही म्हणत नाही. रात्री अपरात्री बाहेर फिरता. शिपाईने कधी तुम्हाला पाहिलं कसं नाही? पाहिलं तो तुम्हाला सुखासुखी सोडेल का? अरे आप्पा 10 ती गोष्ट सांगतो. तू कोणत्या चळवळीत बिळवळीत पडल्याचं मस्त ठाऊक झालं तर मग तू आहे आणि मी आहो. चळवळी, संघटना, नारे, असहकार हे आपल्यासारख्याचं काम नाही बाबा. इथं आला आहेस सिध्या बोलानं राहायचं. फालतूचे लफडे धंदे केलेले मत चालणार नाही. आजही पहाट व्हायला लागली. अजूनही आपण घरी परतलेला नाही. तो आणि त्याचे दोस्त इंग्रज सरकारच्या कारवायांमुळं भूमिगत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मदत करतात. त्यांचे निरोप घरच्यांना गुपचूप पोहोचवतात. त्यांच्या कुटुंबियांना लागेल ती मदत करतात. एका दोस्ताच्या वाड्याच्या तळघरात आसरा घेतलेल्या त्या स्वातंत्र्य सैनिकांची जेवणा खावण्यापासूनची सगळी जबाबदारी पार पाडतात. आपण पकडलो गेलो तर आपलं काय होईल हेही आपल्याला चांगलं ठेवतो. लग्नाच्या कितीतरी आधीपासून तोही करत आलाय. लीलाला मात्र आपल्या घराची चौकट ओलांडून अक्काच्या घराशिवाय कोणाच्या घरी जात नाही. वाड्यातले अशोकला हातोहात सांभाळतात. या बाईने घरी लागल्यापासून हा अशोक कसा हसरा नाटक असते. पण त्या घरात सदा त्याची वेगळीच झाली. त्याचं पोटही भरत नसेल. आता मस्त पोट भरायला भेटत नव्हतं तर त्याचं पोट कुठून भरलं. आणि त्याच्या सासूबाई त्याचा आधीपासून आपली चालू त्यानंच म्हणून पडला होता ना अशोक. घरातून बाहेर पडलो तेव्हा अशोकचे हाल झाले. पोट रडून रडून बेहाल झाले. साऱ्या जन्माचं त्याने एकच वेळी जगून घेतलं. महाअशोक आता कसा गेंदावानी दिसते. म्हणलं तर नाहीच त्याच्या बरोबर इथं आल्यापासून. आपलं घर सोडताना पावसात भिजल्यानं आणि नवीन घराच्या भिंतीला ओढून असल्यानं अशोकला हिरू भरलं. सर्दी झाली. पाठोपाठ खोकला झाला. खोकून खोकून त्याचा जीव घाबरा व्हायचा. लीलानं तिला असलेली सगळी औषधं दिली. शहरातून लवंगीचं चाटण दिलं. त्याच्या गळ्यात लसणाची माळ घातली. कपाळावर वेखंड फूल लावली. तरीही त्याचा सर्दी खोकला कमी तर झाला नाहीच, उलट वाढला. लीला त्याला डोळ्यातल्या बाहुलीसारखी जपत होती. तरी पण त्याची प्रकृती खालावतच गेली. आता मला अशोकास डॉक्टरकडे घेऊन जा. काय करू? हो हे अक्काचं बरोबर आहे. अरे पण डॉक्टरकडे येणार कसं? बाहेरच्या आंदोलनाचं मला जोरदार वाद आहे.
मोर्चे निघू लागले. झेंडा चौकात इतवारी का लाठीमार झाला. मग मी कचेरीतच होतो ना. तेव्हा काय होईल याचा नियम नाही. हे बघ, मी काय म्हणतो, 2 दिवस जाऊ दे, मग आपण अशोकास डॉक्टरकडे येऊ. तसंही कालच्या कळीस आज त्याचा खोकला जरा कमी वाटते. कुठे खोकला कमी आहे? हा? छातीतनं दाट नाही त्याच्या. मी काय म्हणते, तुम्ही हसणार गेले तर बरं होईल. माझा जीव काय थाऱ्यावर नाही. ते नाही जमायचं. नाही, आज नका जाऊ. माझा अशोकची फिकर वाटून राहिली. पण आपल्याला जावंच लागणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेला लढा आता अटीतटीचा झाला आहे. लीला अशोकला मांडीवर घेऊन बसली आहे. संध्याकाळपासून अशोकने डोळ्यावर उघडला नाही. त्याची छाती कफाने भरली आहे. छातीतून घरघर आवाज येत राहिला. सकाळपासून तो दोघेही पेळलेला नाही. तिला अशोकला पोटाशी घेतलं. त्याच्या अंगाचे चटके बसतायत. जोर टिकला पाहिजे, पण कसा? लीला अशोकला मांडीवर घेऊन रात्रभर भिंतीला टेकून तटस्थ बसली. अगदी पहाटे तिचा जोरदार डोळा लागला आणि त्याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखं मृत्यूनं आपला पाश लीलाच्या मांडीवर असलेल्या अशोक भोवती आवळला. आप्पा दिवस उजाडता घरी पोचला त्यावेळेला सारं संपलं होतं. सासूबाईंनी जसं लेकरू जगणार नाही असं शाप दिला होता. लीला, त्यानंच माझा जीव गेला. लीला, असं काही होत नसतं. अगं, त्याचं आयुष्यच तेवढं होतं. बबननी आप्पाच्या आईला स्वतः जाऊन कळवलं. असं आप्पाचं पोट मेलं. आप्पाचं पोट मेलं, बरं झालं. ते मरणारच होतं. मायकडं पाठ फिरवून गेला ना, त्याचं एकही पोट जगणार नाही. निर्वंश होईल त्याचा. करा करा दात खात लक्ष्मीबाईनं मनातलं जण रोखून टाकलं. तिच्या चेहऱ्यावरचे क्रोध भाव, डोळ्यातला तिरस्कार. बबन आवाकून तुझ्याकडे बघतच नाही. अशोकच्या पाठीवर लीलाला मुलगी झाली. तिचं नाव बेबी. पाठोपाठ एक मुलगा झाला. त्याचं नाव नीरव. पण दुर्दैवानं एक दिवस तो तापानं फणफणला आणि देवाघरी गेला. त्याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज देशातून गेले. देशातल्या सरकारी कचेऱ्यांवरचे फडकणारे इंग्रजांचे युनियन जॅक खाली उतरले आणि तिथे भारताचा तिरंगा डौलाने फडकायला लागला. आप्पाची म्युन्सिपाल्टीची चाकरी सुरूच. पण तेवढं भागत नाही. जे वेतन भेटतं त्यातलेही मोठ्या घरी काही पाठवावं लागतं. घरातून बाहेर पडल्यापासून त्याने एकदाही घरी पैसे पाठवले नाही असं कधीही झालं नाही. आईनं भावानं आता पैसे पाठवू नको असं म्हणलं नाही. पैसा येतो आणि वाळूत टाकलेल्या पाण्यासारखा जीवन जातो. लीलाला टीबी झाला. तिचे इंजेक्शन, टॉनिकच्या बाटल्या, फळं, तिचे औषधं, याला पैसा लागतेच ना. कुठून पुरं पाडावं? पण माणसाला काही किडूक मिडूक विटकून पैसा उभा करावा म्हणलं तर तेही जवळ नाही. सारं सोनं चांदी म्हातारीनं भरत गमाईची उठीची आणि गमाई मूळ भरायची. एकट्या माणसानं कुठं कमी पडावं, पुरं पडावं. पठाणाकडून कर्ज काढलं तर पठाण वसुलीसाठी दारात उभं राहील आणि त्याचं कर्ज फेडायसाठी दुसरीकडून कर्ज काढणं हे काही होणार. काय करावं काही कळून नाही.
गावभर मित्र सोयरे आहे, पण कोणापुढे हात पसरणं आवडत नाही. तोंडीत सापडण्यासारखी अवस्था झाली आहे. आणि आता कशा कचेरीच्या कामात लक्ष लागत नाही. अप्पानी देशकरला आपल्याला असलेली पैशाची अडचण सांगितली. पानसे, हा? मी काय म्हणतो, ते व्यंकटेश थिएटरमध्ये माझी ओळख आहे. बरं. तिथं आत्ताच चालते जा, माझं नाव सांगा, नोकरी मिळून जाईल. हो देशकर, काय बोलताय? थिएटरमध्ये चाकरी? तर काय झालं, बुकिंग क्लार्कची नाही मिळाली तर असेल ती चाकरी घ्या ना. तुम्हाला पैशाची गरज आहे ना, हो. काम करायचं कोणतीलाच. कोणतंही काम हलकं नसतं. अप्पाला देशकरच्या ओळखीनं व्यंकटेश थिएटरमध्ये गेट कीपरची नोकरी मिळाली. रात्री 9 ते 12 ही ड्युटी असते. अप्पाच्या जगण्याचा परिघ घर, कचेरी, दवाखाना या त्रिकोणातच बंदिस्त झाला. त्याची ती जुनी पुराणी सायकल पण त्याच ठराविक कचेरी थिएटरच्या परिघात गरागरा फिरते आहे. बबनने ही सायकल दसती दिली तर मोठंच कठीण काम झालं असतं. मेडिकल हॉस्पिटल तसं घरापासून लांबच आहे. मेडिकलचा टीव्ही वॉर्ड तरी कुठे जवळ आहे. रोजचा टांगा रिक्षा कुठं परवडणार होतं. बबननं त्याच्या गावाकडे असलेली जुनी सायकल बैलबंडीत धरून आणली आणि अप्पा हे सायकल फिरायसाठी गावाहून आणली असं म्हणून अप्पाला दिली होती. अप्पाची सायकल खटर खटर आवाज करत मेडिकलच्या भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत शिरली. टीबी वॉर्ड मेडिकलच्या मुख्य इमारतीपासून बराच दूर आहे. तिकडं फारशी कुणाचीच वर्दळ नसते. टीबी वॉर्डच्या मागच्या बाजूला जंगल वाटावं अशी झाडी आहे. वॉर्डच्या आवारात वड पिंपळाची झाडं आहेत. या झाडांवर पक्ष्यांची घरटी आहे. पहाड फुटायच्या आधी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो आणि पलंगावर पडलेल्या लिलाच्या कानात विचार चालू होते. हे पाखरं एकमेकांशी काय बोलत असते आणि का बोलत असते? ते बी आपल्यासारखी त्यांची सुख दुःख एकमेकांना सांगत असतील ना. मधीच एखादा पाखर शिव घालतो आणि लगेच कुठून तरी त्याच्या हाताला कधी येतं. किती धरती आणि किती प्रपंच या झाडांच्या पांडवावर फिरले असते. किती चिमणी पाखरं धरत्याच्या उभे जन्माला आले असते. आणि पंखात बळ आल्यावर आकाशातून गेलेल्या पाखरांना किती धरती ऊस पडली असते. लहानपणापासून पानफुलांचं मला भारी नाही. म्हणूनच तर बाहेर फुललेला पळस, पांघराचा लाल जरद हिरवा, बहाराचे सुवर्ण झुंबर, गगनजाईची नाजूक लांब देठाची 5 पाकळ्याची पांढरीशी फुलफुली. आणि हे हॉस्पिटलचं जग बाहेरच्या जगावर किती वेगळं असतं. हॉस्पिटलच्या जगात असतात वेदना, उसासे, अंजून सुंदरवंश. एका श्वासासाठी झगडा सुरू राहतो. जगणं आणि मरण बिमाऱ्यांची सतत लढाई सुरू असते जगण्यासाठी. डॉक्टरांची बिमाऱ्यांना जगण्यासाठी. किती प्रकारचे आजार आणि किती प्रकारची बिमारी. या बाहेरच्या जगात माणसे आपापल्या चाकरीतून फिरत असते. हॉस्पिटलमध्ये क्षयरोगी असल्याने बेबीला हॉस्पिटलमध्ये आईला भेटायला यायला परवानगीच नव्हती. तिची धाकटी बहीण वैजयंती म्हणजे
वैजी ती फारच लहान असल्याने तिला पवनीला ताई आणि दाजी यांच्याकडे ठेवलं. त्यांचा राग लागल्यानं तेच घर तिला आपलं वाटायचं. वैजू नंतरही लीलाला 2 मुलगे झाले. वैजू नंतर 5 वर्षांनी सुजय झाला आणि धाकटा राजस. आता दिवस बरे आले. आप्पांनी मोटारसायकल घेतली, थिएटरमध्ये नोकरी सोडली. कुटुंबासह कधी सिनेमा पाहायला, कधी हॉटेलमध्ये जाणं होऊ लागलं. धकाधकीचे आणि धाकधुकीचे दिवस संपले. वातावरणात समाधान आलं आणि संपन्नता आली. लीला बरी होऊन घरी आली. तिचं सगळं अभ्यास करतात. लीलाला दगदग होणार नाही याची ते काळजी घेतात. आप्पांनी व्यंकटेश थिएटरमधली नोकरी सोडली आणि आता गाडी त्याला रस्त्यावर यायला लागली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर महागाई वाढली, पण आप्पांचा पगारही वाढलाय. लीलाचं टॉनिक डॉक्टरांनी बंद करायला सांगितलं होतं. ते बंद झालं. लीलाची ठसठस दिसणारी हाडं मांसाखाली घुसली. अंगावर जरा मास्क चढलं. चेहऱ्यावर टवटवी आली. लग्नाच्या आधी दिसायची तशी ती आता सुंदर दिसायला लागली. मात्र अलीकडे लक्ष्मीबाईंची तब्येत काही चांगली वाटत नाही. पहिल्यासारखं कामही होत नाही. हातपाय थकले, पण तोंडातला जोर मात्र जसाच्या तसा आहे. अजूनही लीला समोर आली की तिच्या तोंडाचं गटार व्हायला लागतं. घरात करणारही कुणी नाही. मी काय म्हणते, सासूबाईंना एकट्याची मुलं राहिली नाही, त्यांनी मला घेऊन यावं. तुला काय वाटलं लीला? मी तिला इकडं या म्हणलं नसेल? तसं नाही. अगं आठवड्यातून 1-2दा जाऊन तिला भेटून येतो. बरोबर भेटून आलो. तिला म्हटलं आता माझ्याकडे राहायला ये, पण ऐकतच नाही. पण तू बरोबर तकलीफ आहे. आज मी ऑफिसातून येताना मायबाईच गाडी टाकून जोर जबरदस्तीने आणतो. तेच बरोबर आहे. म्हटल्याप्रमाणे आप्पासाहेब लक्ष्मीबाईला घेऊन आले. लक्ष्मीबाईची खाट स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत टाकली. लक्ष्मीबाई खटल्यावर पडली. तिची सगळी नजर खोलीभर फिरली. त्यांना आप्पाचं सगळं घर फिरून बघायचंय. आप्पास घराबाहेर काढलं तेव्हा अंगावरच्या कपड्यापरीस काही नव्हतं त्याच्याकडं. घराबाहेर काढलं तेव्हा अंगावरच्या कपड्यापरीस काही नव्हतं त्याच्याकडं. आज सारं हे त्याच्यापाशी. आणि मी कफल्लक झालीये. कफल्लक. माई वाचा मज भोली बायो. माई वाचा मज भोली. जगण्याने छळले होते. ह्यापुढे लक्ष्मीबाईंचं काय झालं, लीलाचं आप्पाचं काय झालं हे समजण्यासाठी जगण्याने छळले होते कादंबरी जरूर वाचा. लेखिका ज्योती पूजाकर. अतिशय सुने. कुठे गेला आपण? हॅलो, नाही येते आमचं. अतिशय सुंदर. आणि कादंबरी वाचताना आम्ही हेच स्वर असं ह्याच्यातच आमचं वाचलं जाणार आहे. अगदी निवेदन सुद्धा अगदी खूप छान वाटलं. आणि ते सांगते परत परत की कादंबरी वाचताना ते स्वर त्याच्यातच आम्ही वाचून जाणार आहोत. आणि खूप छान पद्धतीने मांडले. हा जो प्रसंग उभा केला तर ते डोळ्यासमोर असं सिनेमा असं जातो, एक एक पात्र समोर येत जातं आणि ते तशा पद्धतीने सगळं अभिवाचन होत गेलं. आपल्या सगळ्या कलाकारांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व रसिकांचे आभार.
परिषदेचे आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला कार्यक्रमासाठी, त्यांचे आभार. आणि करेकरांचे आभार, त्यांनी आपल्याला माईक सिस्टीम सगळी व्यवस्थित दिली आहे नेहमीसारखीच. आणि कार्यक्रम संपला असं. आणि परत एकदा ज्योतिताईंचे आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन.